ज्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून पण ओळखलं जातं। इथे तुम्ही संध्याकाळी बॅडमिंटन खेळू शकतात, क्रिकेट खेळू शकतात। कोयना रिव्हरचा व्ह्यू, जे कोयना रिव्हरचं पाणी आहे इथे, इट्स 250 फीट डीप। मम्मी डिरेक्शन्स देते आणि मी अशीच बसून आहे। त्रिवेणी संगमला इथे कोयना, सोलशी आणि कांदेटी नदी ह्या 3 नद्या मिळतात। आमची बोट येते आता। तर आपण आता आलो आहोत त्रिवेणी संगमला। नमस्कार। तर आज आपण आलो आहोत तापोळा येथे, ज्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून पण ओळखलं जातं। तर इथे आपण स्टे करतोय जल विश्व ॲग्रो टुरिझम या प्लेसवर। सो ही प्लेस अगदीच कोयना नदीच्या काठावर टच होऊन आहे। सो इट इज अ ब्युटिफुल प्रॉपर्टी। आपण त्याची आता एक रूम टूर आणि प्रॉपर्टी टूर बघूया। सो आता आपण बघूया एक प्रॉपर्टी टूर। इथे आहे एंट्रन्स। इथे आहेत आपले रूम्स, ते आपण नंतर बघूया। इथून पुन्हा प्रॉपर्टीचा व्ह्यू दिसतोय। लेट्स गो डाऊन। There is a dining space over here. तर तिथे वर होती डायनिंग स्पेस ॲज वेल एज त्यांचं किचन सुद्धा तिथेच होतं। इथे तुम्ही संध्याकाळी बॅडमिंटन खेळू शकतात, क्रिकेट खेळू शकतात, एनी काइंड ऑफ स्पोर्ट यू कॅन प्ले ओव्हर हिअर। देयर इज अ स्विंग ओव्हर हिअर। सो तिथे वर सुद्धा एक डायनिंग एरिया आहे, इथे सुद्धा एक डायनिंग एरिया आहे। तिथे काल आम्ही आमचा लंच केला होता। ऑल्सो देयर इज अ कॅरम बोर्ड ओव्हर हिअर, यू कॅन प्ले कॅरम। इथून हा कोयना रिव्हरचा व्ह्यू, यू कॅन जस्ट हॅव इट। तर वर ज्या रूम्स होत्या त्या होत्या फॅमिली रूम्स। इथे खाली ह्या रूम्स आहेत। आता अजून खाली आपण जाणार आहोत। खाली रूम्स आहेत ते कपल रूम्स आहेत। सो आता आपण 1 फ्लोर डाऊन आलो आहोत, आता 2nd फ्लोर डाऊन। ती बोट स्वतः चालवते। आणि इथून अजून खाली गेल्यावर you can access the water. The swimming pool's construction ongoing. काल आपण गेलो होतो त्रिवेणी संगमला, आपण इथूनच गेलो होतो, यांच्याच बोट्स होत्या। सो ते डिटेल्स नंतर। जे कोयना रिव्हरचं पाणी आहे इथे, इट्स 250 फीट डीप। Oh my God, it's too much. हाय, तू जेवताना आम्हाला त्रास देत होतीस। आता आम्ही तुला त्रास नाही देत आहोत, फक्त कॅप्चर करतो। डोंट वरी, आमच्या ब्लॉगमध्ये येशील। मनी मग प्रेग्नंट आहे। तुला काय माहिती? बघ ना तिचं पोट। तेच नाही।
प्रणाली प्रफुल्ल पायडल मारतायत, मम्मी डिरेक्शन्स देतीये आणि मी अशीच बसून आहे. कसला कॅप्टन? आणि मला उलट्या डिरेक्शनला बसत, मी बसमध्ये पण उलट्या डिरेक्शनला बसत नाही. मला तुझं पायडल काढला म्हणून मी थांबवली. माझा पाय इथून काल आम्ही एका प्लेसवर गेलो होतो, लाईक यांचीच बोट्स आहेत. सो तिथून आम्ही काल एका प्लेसवर गेलो होतो, त्रिवेणी संगम. आणि तिथे दत्त मंदिर आणि 1-2 मंदिर पण आहेत. तर ते डिटेल्स प्रफुल्ल सांगेल थोडक्यात. हे रिसॉर्ट जनरली कोयनेचं बॅकवॉटर आहे. इथे बघितलं ना तुम्ही, कोयना नदी आतमध्ये आहे, पण हे कोयनेचं पाणी एवढं वाढलेलं आहे की प्रॉपर्टीला जस्ट टच झालेलं आहे. इथे समथिंग 250 फूट हे पाण्याची डेप्थ आहे. इथून ही कोयना नदी वाहत पुढे जाते. पुढे जाऊन त्या त्रिवेणी संगमला इथे कोयना, सोळशी आणि कांदेटी नदी ह्या 3 नद्या मिळतात तिकडे पुढे. आणि तिथून पुढे जाऊन ती कोयना डॅमकडे जाते. आणि कोयनेच्या डॅमचं हे टोटल बॅकवॉटर आहे इकडे. बोटचं बुकिंग आमचं झालेलं आहे. आमच्या रिसॉर्टवाल्यांनीच बुकिंग करून दिलं होतं. तर त्यांनी 2500 रुपये बोलले होते एका बोटीचे. आणि आम्ही ते थोडंसं नेगोशिएट करून 2300पर्यंत त्यांना डन केलेलं आहे. आणि आम्ही त्या बोटीने जातो त्रिवेणी संगमला. आमची बोट येते आता. ही आमची बोट. तर आपण आता आलो आहोत त्रिवेणी संगमला. इथे 3 नद्यांचा संगम होतो. या साईडने येते कांदाटी नदी. त्या आपण जिकडून आता आलो तिकडून येते कोयना आणि सोळशी नदी. आणि ही नदी पुढे जाऊन होते मेन कोयना नदी. आणि कोयना नदीची इथं पुढेच समथिंग अराउंड थोड्या डिस्टन्सला कोयना डॅम आहे, जो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जातो. आणि आता आम्ही इथे जवळच एक दत्त मंदिर आहे, तिकडे आम्ही जात आहोत. आता आपण जिथे आहोत ते किती डीप आहे? ते आपण आहोत, हे आहे 100 फूट. डीप. सध्या पावसाळा आहे म्हणून ही पाण्याची लेवल आहे. पण उन्हाळ्यामध्ये ही इथे पाणी नसतं. नदीचं मुख्य पात्र त्या साईडला आहे. आणि हे जे बॅकवॉटर आहे कोयनेचं, त्यामुळे एवढं तुम्हाला मस्त व्ह्यू इथे भेटतो. सो देर इज समथिंग इंटरेस्टिंग ओव्हर हियर. तर इथे एक झाड आहे. एक नाही, सॉरी, किती? 3 झाडं आहेत. आणि तिघांची मुळं एकच आहे. तिघांची मुळं एकत्र आहेत. ते आता आपण बघूया. सो बेसिकली वडाचं, पिंपळाचं आणि औदुंबर हे 3 झाडं आपण इथे बघू शकतो. प्रफुल्ल, कुड यू प्लीज टेल? हे आहे आपलं वडाचं झाड. येस. हे आहे आपलं औदुंबराचं झाड. येस. आणि हे आहे पिंपळाचं झाड. खाली बघू शकता की त्याची मुळं एका मुळातून आलेलं आहे आणि खालून कंबाईन झालेत. Yes. आणि वरून पुढे जाऊन सेपरेट झालेलं आहे. येस. सो दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. हे असं तुम्हाला फक्त 2च ठिकाणी पाहायला मिळेल, एक इथे आणि एक अक्कलकोटला. ओ. येस. ओके.
तिकडे करण्यापेक्षा इकडे करायला पाहिजे होतं. काय करायला पाहिजे होतं? असं मला हात दे मस्तपैकी आणि मग मी तिथून वर क्लाइंब करते. जा मग खाली तिकडे. ए कुठे जाते? थांब थांब पाण्यात बोलला नको. जा खाली. काय बोलते? नको तिकडे. काय तिकडे? तिकडे पाणी आहे 100 फीट डाऊन, डीप डाऊन. हा पण स्टेप्स आहेत तिथे. अरे हो पण ते रिस्की आहे ना. मध्येच एखादी वेव तर नाही येणार, ओशियन नाही हम्म. बट स्टील यू जस्ट कांट इमॅजिन. बघ कसं फ्लो होत आहे. मस्त. बघ घाबरते तरी जाते पुढे. तर आम्ही फॅमिली रूममध्ये स्टे केला होता. तर आत्ता बघूया आपली रूम. सो दिस इज द एंट्रन्स. सो एंटर केल्यावर 2 मोठ्या बेड्स आहेत. 4 to 5 people कॅन इझिली स्लीप. अजून एक एक्स्ट्रा बेडिंग खाली दिलेली आहे आणि दोन्ही बेडला लागून चार्जिंग पॉईंट्स आहेत. सो दॅट इज अ गुड थिंग. सो बेसिकली ही रूम एकदम बेसिक अशी आहे, जिथे बेड्स आणि ड्रेसिंग टेबल आहे. सो हिअर इज अ वॉशरूम. वॉश बेसिन ओव्हर हिअर आणि इथे बाथरूम.